नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे पीक विमा भरत असताना तुम्हाला तुमची फाईल 500 केबी पेक्षा कमी आहे, परंतु तिथं अपलोड होत नाही. तुम्हाला तिथं एरर येतोय की लेस दॅन 500 केबी साईज. त्याचं सोल्युशन नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने त्याची साईज बनवायची, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता आपल्याला आता आपण फाईल अपलोड करत आहोत. घेतलेलं आपण एक जे काही बँक पासबुक आहे, बँक पासबुक सिलेक्ट केलं, अपलोड केलं. अपलोड केल्यावर सबमिट करताना तिथे काय प्रॉब्लेम येते अपलोड करताना, की फाईल शुड बी लेस दॅन 500 केबी. ऑलरेडी आपली फाईल 338 केबीची आहे, परंतु इथं तरी सुद्धा म्हणतात की फाईल ही 500 केबी पेक्षा कमी पाहिजे. इथं पाहू शकता की आपली फाईल जी आपण अपलोड केली ते 338 केबीची आहे, तरी सुद्धा होत नाही. तिथं 500 केबी पेक्षा कमी म्हणते. त्याच्यासाठी सोल्युशन आहे, गुगलमध्ये जावा, PI7 इथं सर्च करा. PI7 इमेज टूल असं दाखवलं जाईल तुम्हाला, किंवा रिड्यूस इमेज सुद्धा दाखवलं जाईल. तिथं PI7 वरती ओपन करा. त्यावरती इथं एक ऑप्शन आहे रिड्यूस इमेज साईज इन केबी. तुम्हाला जशा पद्धतीचे पाहिजे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट करून घेतल्यावर सिलेक्ट इमेज मध्ये तुम्हाला ज्या फाईलची साईज कमी करायची आहे ते फाईल सिलेक्ट करा. त्यानंतर ती ओपन करायची आहे आणि ओपन केल्यावर इथे तुम्हाला असं दाखवलं तुम्हाला फाईल किती घ्यायचं. शक्यतो पीक विमासाठी 200 केबीच्या मध्ये घ्या. आपण 150 केबीची घेतलेली आहे. डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर आता आपण अपलोड करणार आहोत त्याच ठिकाणी तीच फाईल, फक्त आपण साईज त्याची 238 वरून 150 केबी वर आणलेली आहे. तुम्ही 200च्या मध्ये घ्या, सविस्तरपणे त्याच्यामध्ये ते आलं जाईल. आता आपल्याला फाईल जी काही अपलोड करायची आहे ती आपण आता पाहणार आहोत. पाहू शकता की आपण परत इथं आपण आलेलो आहोत. आपली फाईल आपण जी काही घेतलेली होती ती आपली डाउनलोड मध्ये आहे. आता आपण डाउनलोड मध्ये जाणार आहोत आणि डाउनलोड मध्ये आपली जी काही आपली फाईल आलेली आहे त्या फाईलवर क्लिक करून ओपन करणार आहोत आणि अपलोड वरती क्लिक करणार आहोत. आता पाहू शकताय अपलोड वरती क्लिक केल्यावर अशा पद्धतीने ही फाईल अपलोड झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशीच साईज कमी करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप संपूर्ण आपण माहिती पाहिलेली आहे. कशा पद्धतीने तुम्हाला PI7 या टूल मधून तुमची साईज प्रॉपर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमची कशी अपलोड होते ते सुद्धा साईज तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि पीक विमा संदर्भात तुम्हाला आणखी कोणत्या अडचणी येत असतील तर नक्की कमेंट करा. त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.